एकटीच होय? हा. मग हे पत्राचं घर कसं बांधले? असंच ह्याने त्यांनी मदतीने बांधलं. का पहिलं घर कुठे मग? पहिलं घर मोडलं, पडलं. हा. ते का पडलं? ते आता बरेच वर्ष झाली पडलं त्याला. हा. जळलं पण होतं. कशाने? काय वनवा गेला का काय ती जळलं पण तिथं. मंडळी हे बघा, ही आज मावशीकडे आहे ना, ही जुनी पेटी आहे, जवळजवळ 50 वर्षापूर्वीची, आणि तिने ती जीवापाड जपून ठेवली आहे. आता ह्या असल्या पेट्या पाहायलाही मिळत नाहीत, त्याचा ट्रंक. पण काय झालं माहितीये का, त्याच्या घराची अवस्था बघितली ना, या पत्र्याला तवा चाळ येते हे याल. हा का? रथळीच. मग ते मरत नाही बाई? आपण जगवायचं, पाणी घालायचं उन्हाळ्याला. बर. जगवायचं त्याला. आईकडनं आणल्यापासून ते अजून जिवंतच येतोय? जिवंतच आहे ते. आईकडून बघत माझी गेलं त्या डोंगराव, तिथून त्या घरात, तिथं घर होतं, तिथून हिथं आल्यात. पण त्यांना मी जगावती. मी गेले 50 वर्ष तू हे याला जगावल्यात? जगावल्यात. रोप मरून दिले नाही तुम्ही? मग परत अवघड आहे कंडिक्शन. हा ना, त्याला धार पण नाही, दार पत्राला लावलाय. नाही ना, धार बी नाही, पत्र आहे. मग कोणी काही नेलं गेलं म्हणजे घातलं? आता त्याला इलाज नाही, कोण नेतय का ठेवतय ती. आता दिवसभर तो कामाला जाणार. हा. 5 वाजता येणार. 5 वाजता. तोपर्यंत हे दार उघडून कातलं कोणी काही नेलं म्हणजे? आता नेलं तर ते देव राखा त्याला. देवाचं देवाला माहिती कोण नेतय कोण ठेवतय. भांडणं करायची नाही, कोणच नाही, कुणाचाच आधार नाही. आधार नसल्यामुळे ना एकटीच पडली बघा. हे बांधलं. हे बांधलं ते काय नुसतं वारं आलं तरी दाडा 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 करते. भीती वाटती, लागलेलं ना भ्या वाटते. मग आत काय येत नाही कुत्र बित्र? नाही ना. गावात इकडे तिकडे काम लागेल तिकडे जायचं. म्हणजे जेव्हा हाक मारून त्याकडे जायचं. पण आता थोडे दिवस आहे फक्त. आणि भात काढणी झाली की संपलं काम. नंतरचं काय करायचं मग नंतरचं खायचं बसून तेवढं. नमस्कार मित्रांनो, मी विकास ओंबळे गाव भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मी आज आलो आहे राजगड तालुक्यातील विंजर या गावामध्ये मनुबाई डेबे हे आजींना भेटण्यासाठी. त्या आजीबाईंचे गेली आजी 10 वर्षाला एकट्या राहत आहेत. त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्या आजी एकट्या कशा राहतात हा त्यांचा आपण प्रवास पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मावशी तुझं नाव काय? माझं नाव मनुबाई बापुडे बे. बर. आणि आता मला तुझं वय किती असेल? 28-27. नाही सांगता येत. नाही सांगता यायचं? नाही. नातू बितू आहेत का? नातवंड? नातवंड पुरींची आहेत, पोराची आहेत 2. मग आता तुझं वय तर 70 असेल. 70-75?
असं तसं असेल. असं मग आता इथं तू एकटीच होय. हा मग हे पत्राचं घर कसं बांधले? असंच ह्याने त्यांनी मदतीने मानलं. का पहिलं घर कुठे मग? पहिलं घर मोडलं पडलं. हा ते का वापरलं? ते आता बरेच वर्ष झाली पडलं त्याला. हा जळलं पण होतं. कशाने? काय वनवा गेला का काय ती जळलं पण तिथं. हा हा त्याच्यामुळं ना हिथं बांधलं मग. मग आता हे सगळं पत्रच नुसतं आहे. पत्राचं आहे कडनी साईडने सगळा पत्राचं आहे. मग मांजळ पाणी येते त्याच्यात आत सगळं माळाचं पाणी आत शिरतं येऊन. एवढं मोठं डोव तुंबतोय आतपासून इथपर्यंत सगळं. कारण भिंतीच नाही तर काय पाणी सर्व भिंतीच आतच नाही येतंय. नाही भीती नाही. मला मग दुसरा कोणाचा आधारच नाही हो तुला? कुठला कुणाचा आधार करणार? का? नाही ना कोणाला. मला कवा गेलं? मालकाला बरेच वर्ष झाली तरी 10-15-20 वर्ष झाली असते. मग तेव्हापासून तू एकटीच होय? एकटीच. मग पोरं बाळा? पुरी आहेत ते आपल्या घरी. मग कुठली पोरं? मुलगा? मुलगा वारला. मुलगा पण गेला होय? हा एकटीच आहे मी. तो कधी गेला? त्याला झाली असते आणि ते मालकाच्या माग वर्षातच गेला. बापरे. मग तुझं मला काही गेलं म्हणजे आधार होता पोराचा पोरगा गेला. पोरग मग तेव्हापासून तू एकटीच? एकटीच. मग काय करतेस मग? काय करायचे असं कमवायचं आणि खायचं. पण आता काय काम करते? काय काम काय करतेस मग? कुणाची लावणी तुझ्या माझ्यासारख्या जायचं लावायला बेनायला काढणी करायला. ते 4 रुपये आलं खायचं. काय करायचं? दुसरा काहीच उद्योग नाही? काय मग 4 पैसे कमवायचं म्हणलं गुरुबीर आहेत का? नाही. मग मजुरी करून तेवढंच पैसे हा बघते तेवढं. काय करायचं बागवायचं कसं बस. हा बापरे अवघडच. मग मालक जेव्हा गेले तेव्हा तो संकट झाला असेल मोठा आजी. मग मावशी काय बोलायचं मग लय थरास. रगडी दांड तुडावला. हे समोरचा दांड दिसतोय ना ह्या दांडाने वर पाण्याचं बनवलं. तिथून गवताची वजी खाली आणली. जायला पार संध्याकाळच्या 10-11-12 वाजायच्या तिथं जासपर्यंत. संध्याकाळी मुक्कामाला. तिथून सकाळी 5:05 नाही वाजलं तर परत खाली यायचं वज घेऊन परत वर जायचं. जुन्या घरी जनावर होती का तुमच्याकडं? तवा जनावर होती ना. किती 40 म्हैस होती. किती लिटर दूध काढायचं मग? रगड 50 लिटर 40 लिटर दूध घातलं. मग आता शेती वगैरे काय? काम काय काय होती? काय करायचं तेव्हा तू? तवा आम्ही शेत करायचो गवत काढायचो गुरं वाळायचो. हा शेत आहे ना वर पण शेत डोंगरात. वरती घर तुमचं एकटंच होतं? हा ही शेजारी होतीच ना वर. हा हम्म मग तेव्हा सगळं वरतीच? हा. बिन सगळं वरतीच? सगळं वरतीच. मग आता काय नाही वर. मग खाली का आला तुम्ही? खाली आल्याला बरेच वर्ष झाली. 20-25 वर्ष झालं असं अच्छा. इथे येऊन. पोरगा मुलगा किती वर्षाचा म्हणजे केवढा होता मुलगा? मुलाला 4 पोरं होती. तेव्हा हे झालं का? हा आता नाही सांगा आता मालक कसं अचानकच गेलं का? आजारी होत? आजारी होत हं. आणि गेलं त्यानं टेन्शन पण आलं. काय होता? उठल्या बसून शेण भरायचं गुरं सोडायची. शेण लोटण काढलं की गुरां मागं जायचं. पिंडीची वजी आणायची. समजा फाट्याचं वारं आणायचं. आता ह्या टायमाचं गावात काढायचं गावात आणायचं. तोठ्याच्या पाण्यात पाणी आणायचं. पाणी वरनी यायचं दांडानी डोक्यानी. रतीब खालून डोक्यानी वरनी यायचा. गावातून वरती? गावातून वरती. किती किलो होतं ते? काय रतीब किती येतो? रतीब 40-50 किलो यायचा डोक्यावर? हा रोजचा. तुमची जिगीर म्हणली पाहिजे मग. काय करायचं तरुणपणात तेव्हा ताकद होती. आता ताकद नाही. 20 लिटर दुधाचं कॅन डोक्यावर घेतलं तर सडकवून येत होते मी. वर दांडावरून खाली? वरून दांडावणे खाली.
तासभर तास लागत असं. तास इथून खाली यायला जवळजवळ 1.5 तास 2 तास लागतात, वरून खाली यायला. डोक्या एवढं वज, डोक्या एवढं वज. पावसा पाण्याचं पण. हा, मग कोणी ठेवायचा का डायरेक्ट उचललं की डायरेक्ट उचललं किंवा नशा सडकव डायरेक्ट. हा, आणि तिथून रतीवरचं पोत उचलायचं, मग ते टिकवीत न्यायचं आपलं आधी मध्ये म्हणजे वरून खाली जाताना त्या दूध आणि खालून वर जाताना आंबवण. आंबवण चांगला व्यायाम होता तुझा. व्यायाम होता. आणि परत दळण पण न्यायचं खालूनच वर. अरे बापरे, चांगली तुमची कवायत होती वरून खाली. 3-3.5 पायलीचं दळण न्यायलाच लागायचं. तेव्हा तुम्ही लय कष्ट केले असते. लय कष्ट केलं. भात किती होतं खंडी? काय भाता शेती भाताची नव्हती, डोंगरातल्या नाचण्याला वरही लावायचं. हा, तेव्हा तेच पीक होतं ना तुम्हाला. हा, तेच पीक होत. दुसरं काय नव्हतंच. मग तेव्हा फक्त आपलं गुरण हेच. हा, गुरण तेच, फक्त तेवढंच. शेताचं नव्हतं, शेत नव्हतंच तेव्हा. आता घेतलंय शेत, मग घेतलं मालकानेच, पण आता नवीन घेतलं. बरं. हा, मग पहिले फक्त वरई आणि नाचणीच लावून त्याच्यावर करायचं. हा, त्याच्यावर. आणि इकडचं तांदूळ घ्यायचं नसरापूरच्या बाजारात. 2-2 पोती तांदळाची आणायची, ती 12 महिने पुरवायची. किती माणसं होतं तुम्ही घरात तेव्हा? माणसं माझी पोरं धरून आम्ही 7-8 माणसं होतो की. 7-8 माणसं आणि गुरं 40-50 म्हशी. हा, आता 7-8 माणसं खायला होती आणि त्या गुरावर तुमचं बागायचं का? बागायचं, गुरावणीच बागत होत. तिथं पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाणी प्यायला वगैरे कुठं होतं का? पाणी तिथं हाय हिर मध्ये वळत, नाहीतरी पाणी तोटा आलं की इकून तिकून गोळा करायचं तोट्याच्या पाण्यात उन्हाळ्याला. मग जनावरांना पाणी वगैरे तेव्हा फिकून तिकून गोळा करायचं. नाही लई पाणी कमी पडलं की मग खाली यायचं, कुठंतरी एखाद्या झाडाखाली आपलं असं मांडव घालून राहायचं. अच्छा, पाण्यासाठी. पाण्यासाठी त्याला काय इलाज नव्हता. पाऊस पडसपर्यंत पाऊस पडला, पाणी झालं की जायचं मग बरं डोंगरात. तुमचा आपला हा दरवर्षीचा हेच धंदा होता. दुसरं काय होतं? भाजीपाला वगैरे कुठं काय लावायचं का नाही तुम्ही? काय नाही. मग भाजीला लागलं ना, रानातल्या भाज्या गोळा करायच्या. गोळा करायचा काय आपलं कुठं खारठवलं, शेंडवल, कुरडून, ही भाजी गोळा करून कड्यातली खायची. अच्छा, मग तुम्हाला त्याला मीठ ते काढता नसलं तर चालायचं. मग आता त्याला काय ते काय येळला तसं बी व्हायचं. पुढं आता एवढ्या डोंगरातून जर खाली यायचं म्हणलं दुकानावर किती वेळ जातोय. हो ना, बरोबर. मग तेवढं रेट व्हायचं. तिखट्या मिठासाठी 2 किलोमीटर खाली यायला लागायचं. दळण सुद्धा खालनच घेऊन जायचं. मग सकाळी दुधावं आलं ना की ते साहित्य काय नसेल ते घेऊन जायचं. म्हणजे असं कधी झालंच नाही की मोकळं तुम्ही गेलाच नाही गेलो नाही. काय ना काय वस्तू वर घेऊन गेलाच प्रत्येक गेलो प्रत्येक वेळी. ते पण मला आता ते बरोबर होतं ना. हा, चटणी भाकरी होती पण आपली सुखाची होती. हा, आता सुई आलोय पण सुख नाही. आणि सुख खायचं, राजे खायचं, मालक गेले, मग आता कुणाचं राजे खायचं? राजेच नाही, पोरग गेलं. आपल्या पोटाला एवढं लागतंय ना, त्यासाठी केलंच पाहिजे. शेजारी काय लावलंय का नाही? इकडे तिकडे काय झाड बिड वेल बिल कुठं पावटा दिसतोय तिथं. घर असं पत्र्यानेच बांधले. पत्र्याच आहे बघा, सगळं पत्र्याच आहे. आता इकडून तिकडून सगळे बोळ पडल्यात. पावसा पाण्याचं पाणी आतमध्ये येत नाही. पाणी येतंय ना, बरा पाणी येतंय सगळं. हे सगळं भरतंय फुल पाण्याने. मग काय करतेस? मग काय करायचंय? नाही जर पाण्यात नाही आलं तर? पाण्यात आलं तर पाणी येतंय सगळं. आता पाणी येतंय त्याला काय करायचं? सगळं उघड आहे इकडे. उघडे आता भिंती कोण घालून देणार आपल्याला? तर हे जर पाणी सारखं तुंबत राहिलं तर खाली गुशी पण उकीर काढणार. काढते हे बघ, त्या पायाखाली ऐकून
बाबा लय घुशीने उखेर काढलं. इकडे तर लय काढल्यात, हम्म. लय काढल्यात उखेर. आता इथं खड्ड्यामध्ये मग पाणी तर इथं खड्ड्यातच जात असेल, हम्म. पाणी कसं काढणार? मग तू पाणी झोपायचं करून काढायचं. नाही ना. आता जर पाऊस जर आला तर मग तुला स्वयंपाक कशी करत ती झोपतीस पुढे मग. स्वयंपाकाला मग लय तारांबळ होती, स्वयंपाक करताच येत नाही. मग कशी करत तसंच झोपायचं उपाशीच. मग अरे बापरे. आणि लाईट लाईट बी नाही, मग दिव्याला काय रॉकेल काय नाही, रॉकेल नाही, दिवा नाही, काय नाही. आपली वाईट हातातली बॅटरी आहे तेवढी लावायची आणि तेवढ्या हातातल्या बॅटरी किंवा काय होईल ती करायचं. नाही झालं तर झोपायचं तसंच. त्याला इलाज नाही. नाही आता तू म्हणतेस की बाबा लोकांची मजुरी करून 4 पैसे मिळलं तर मला काम मिळते हा आणि घर चालते. हा. मग जर कामच नाही मिळलं तर मग काय करतेस? काहीच करायचं तेव्हा काय करायचं? मग इलाज नाही त्याला. मग 4 रुपये कमवायला मग काय दुसरा मार्ग? दुसरा मार्गच नाही ना. काही अजिबात काय नाही. अजिबात नाही. काय काय झालं तर डॉक्टर वगैरे मग कसं? कुठं डॉक्टरकडे आता 8 दिवस झालं नाकानी डोक्यानी जाम झाली. आपल्या हातात जर काय नसलं तर कुठं जायचं डॉक्टरला? काय करायचं? मग ते बरोबर आहे. हा? सगळे सोंग आणता येतात. सगळी सोंग आणता येतात, ही सोंग येतील का? नाही ना. आणि मग इथं किती वर्ष आलं तुम्ही राहताय आता? आज झाली मला 7-8 वर्ष इथं. बरेच तू दिवस काढले बरं का. कारण हे बघ इकडून सगळं मोकळेच आहे. अरे पावसा पाणी- माझ्या राजा मी लय वर्षे काढली, पण आता करणार काय? हायच कोणती कुणाला सांगणार मी? हा? ते अडचण मोठी. सांगायचं कोणाला? कुणाला सांगायचं? आता आई थंडी नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कुणी नाही. एकटीच आहे, एकटाच भराने. हा मुली आहेत त्या गेल्या त्यांच्या घरी. पाठीला कोणच नाही, मामा नाही, काकी नाही, मावशी नाही, कुणी नाही. आपला एकटा जीव. एकटाच जीव. आणि केव्हा जर आजारी पडली इथलं इथं आणि जर गेला जीव तुझा बघाल कोणी? कोण आहे? शेजारी पाजारी कोण गावकरी येतील तेव्हा वागतील. तो पण कोणा कळायचं पण नाही. कुणाला कळणार? पण ही शेजारी आहेत कडनी, त्यांना कवा झालं माहिती तर बघतील. तर कोणही बघायला. मग काय लागली मदत तर कोण हाक मारलं येतं का? कोण नाही. कोण नाही. अवघडच हिशोब मग तुझा. नाही ना. आता म्हणलीस मला 2 दिवस बरं नाही वाटत. जर हे जास्त वाढलं, हा एकदम जास्त झालीस, जागेवर बसलीस तर कोण आहे तो? मग तेव्हा खाण्यापिण्याचं काय करायचं? काय करायचं? ग पडून राहायचं. पडून राहायचं. राशनचं तुम्हाला काय मिळतं का? मिळते 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ. हा तेवढं तरी आहे आपलं. तेवढंच मिळतंय ना तेवढं तरी? तेवढंच. असं कधी उपाशी झोपत नाही ना? वेळ आली तर होतय ना तेवढं बी. तर भाजीसाठी काय आणता मग? नुसतं भातच खाता मग? कशाची भाजीला कुठून तरी आणायचं काय? आपली इथं या बाशाच्या सुनाने पिरली भाजी ती आणायची एवढी काढून. ती एक दिवस सांगसाल, पण दररोजचं काय आपलं नेहमीचं? दररोजचं का नुसतं काय? भातच खायचा? भात नाही, भाकरी करते ना. मग त्याला काहीतरी लागेल ना भाजी बिजी कधीतरी थोडी हे थोडी बघ, तिखट डाळ- मीठ. डाळीगोळी आहे थोडं थोडं थोडं. थोड्या मंडळी हे बघा, ही आज मावशीकडे आहे ना, ही जुनी पिटी आहे जवळजवळ 50-1 वर्षापूर्वीची आणि तिने ती जीवापाड जपून ठेवली आहे. आता ह्या असल्या पेट्या पाहायलाही मिळत नाहीत त्याचा ट्रंक. पण काय झालं माहितीये का, त्याच्या घराची अवस्था बघितली ना, या पत्र्यालाही पावसामुळं आणि त्या उन्हामुळं बुळं पडल्यात ठिकठिकाणी. असं तिने दडप लावल्यात साधलंय. पण इथून पाऊसामुळं पाणी येणार, वारं येणार. वाराचं घुसलं तरी कधी पडून सांगता येत नाही. या मावशी करता, ह्या घराकरता काहीतरी मदत झाली तर बरं होईल. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, एक माणुसकी म्हणून या आजीसाठी, या मावशीसाठी, या घरासाठी तुम्ही काहीतरी मदत केली तर खरंच बरं होईल. ते घर तुझं खालचं डोक्यात पडलं होतं वाटतं, काहीतरी म्हणलीस. काय डोक्यात कसं काय काय घडलं होतं तेव्हा ते? वारेनी हे वारं आलं ना पहिल्या वळवाचं, इकडच्या वाऱ्याने सगळं उरावं पडलं, खांबारट्यात पडलं.
कंबार्ट मोडलं, इथं डोकं फुटलं. घरात तुम्ही एकटेच होता का बाकीचं कोण कोण होतं? नव्हतं, एकटीच होते. हम्म. हा, मी या पोरांनी दवाखान्यात नेले. नाही नाही, काय घडलं होतं बाबा तेव्हा नक्की? तू काय करत होतीस? काय नव्हते करीत. पाऊस आला, वारं आलं, नाशिक बसले होते. आता वारं पाऊस आल्यावर माणूस घरातच बसतो ना, बाहेर जात नाही. म्हणून मी घरात येऊन बसले आतमध्ये. ते सगळं वाऱ्याने शिकडून दाबलं, सगळं पडलं अंगावर. सगळं अंगावर पडलं, हे फुटलं सगळं. बापरे, बरी वाचलीस मग तू? वाचले म्हणजे लगेच भाषाच्या पोरांनी रामभाऊ कचरे माहिती ना, त्याच्या पोरांनी लगेच कारंजावण्याला नेलं. पण तुझ्या डोक्यात घर पडलंय, लोकांना कसं कळलं? बघितलं की नाही. हा ना. हा. मग तुला ते नवीन जन्म मिळाला असं मला हरकत नाही. एवढं घरावर डोक्यावर पडून तू वाचली, अंगावर पडून वाचली. वाचले नशीब म्हणायचं. वाचले की कंबार्ट साथ देत नाही अजून बी, पण करते त्यातले त्यात. कंबार्टावर पडलं होतं सगळं. कंबार्ट पण गावले, अशीच बसले होते ना, हा. असं सगळं पडलं इकून. अरे बापरे. हा, म्हणजे अख्खं घरचं घर. अख्खं घरच पडलं अंगावर, अख्खं. ह्याच्यावर बसले होते. अरे बापरे, हा, तुझं खरंच नशीब म्हणलं पाय की तुला. नशीब वाचले, माझं नशीब होत. तो खायचा शेर होता माझा जगायचं. हा, काहीतरी पुण्य केलं असेल तू. मग तो आता ती परमेश्वराला माहिती, तुम्हाला माहिती, पुण्य केलं का पाप केलं. ती तो मालक होतं का नव्हतं, घरात? तू एकटीच? एकटीच. अरे बापरे बाप. पुण्य नव्हतं. आणि घर पडलेली तरी 10 वर्ष झाली, 10 नसतील झाली. मग ते घर परत तुला बांधता नाही आलं ना? मी शे बांधलं ना, शे बांधलं. हा, हे बांधलं. ते काय नुसतं वारं आलं तरी दाडा 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 करते, भीती वाटती. आता इथं घराभोवती काय भाजीपाला करते का तू? काय नाही, एवढं रताळी चाळ. काय येते? ती पावट रताळी चाळ येत, रताळी येतोय. रताळी येत. मग ती का वायणार? ती आता माहेत काढायची, हा. माहेला शिमग्याला मग ती लावलीत का? कवा लावली ती? लावली त्यांना आता ह्याच्यात गण्या चौथीतनी. हा, गण्या चौथीतनी लावली, गणपतीत. गणपतीत. अच्छा. हा, मग ती काढून ये कितीच का काय करतेस मग? खायची आपली काय पुरती कुठली गावत्यात, अच्छा. खायची नसेल काय त्या खायची तेवढी. म्हणजे आपलं खाण्यावरती उपासावरती रताळी हा. केली तू. भारी आहे पण हे. काय करायचं. नाही नाही, आतापर्यंत आहे ना मी असं बघितलं ना, लोक भाजीपाला करतात किंवा कुठं राजगिरा पेर, कुठं काय पेर, पण हे रताळ्याचं कोणी पहिल्यांदा बघितलं मी असं केलेलं. हा, दुसरं काय असतं अजून? पावटा केलाय, थोडी हळद केली. ती पुढं पावटा आहे का? हे पावटा आहे पुढं, हा. हे रताळी येत, आणि हळद पुढे, हळद खाली, हळद खाली. खाली मी जुन्या आपलं घराबस मी आपलं खाण्यापुरतं आहे तुला, हाय आहे. ते एक बरं आहे. हा, दुसरं काय असतं भाजीपाला अजून? मग नाही काय आता. रानात कुठला मिळतो भाजीपाला? रानात काटवल मिळेल, हा. कुरडू आणि शेंडवल, दुसरी काय आहे रानात मग ते भाजी. तुम्ही अजून आणताव का? आता नाही, आता वाढली ती. नाही, पण जेव्हा असतं तेव्हा तुम्ही खाता? असते तेव्हा आणतो, जेव्हा गावती ना भरपूर हा. तेव्हा भरपूर खायची. हा, आळूची पानं. हम्म. आता आळू आत्ता बी गावल, इथं इथं गावल, इथं गावल. हा हा. आळू आपल्या भोपळीच आहे, इकडे भोपळा पण आहे. भोपळा आहे, भोपळा. चांगलं. मग आपलं घरगुती सगळं जवळपास आहे तुझ्या इथं. हा आहे ना. हा, मग फक्त काय तेल तिखट तेवढं तू इकतचं आणतेस. विकतचा नाही लागते. बरोबर. आणि समजा नाही आपल्याला जर धान्य मिळलं, भाकरी नाही मिळली, भात नाही मिळला, शेव करायचं आणि 2-2 उकडून खायची. रताळी. हा, हे 2 उकाडली ना की आपलं पोट भरतंय ना. नाही अन्न भेटलं तर, धान्य नाही भेटलं ना, एवढं पण जगता येतं ना. एक भोपळा फोडला, अर्धा खाल्ला तरी भागतंय. हा,
मग आता काय करायचं मग? हे मुद्दा पटला आपल्याला. हा, जरी बाबा धान्य संपलं तरी रताळी 2 उकडले तरी पोट भरते. पोट भरतंय म्हणजे देवाने काय तरी तुमची सोय केली आहे. केली. आणि समजा धान्य नसलं, पीठ नसलं, दाणे नसलं, योग बाफळा गावला, योग फाडला, त्यातला अर्धा खाला, अर्धा संध्याकाळच्याला ठेवलं तरी वागते. हे चांगले. आहे का नाही? शहरात माणूस पैसे राहील ना. गावाला नाही गावाला राहत. काय ना काय ते खाईनच. काहीतरी भाजीपाला खातय, ते जगतय. शहरात ताजी भाजी पाहिजे, ताजी भाजी मिळते. पैसा पाहिजे तर ती भाजी भेटेल. पैसा नसला तर भाजी कुठली येणार? पण इथं तुम्हाला पैसा नाही पण खायला ताजं मिळते. खायला ताजं मिळते. तेच खरं. चटणी मीठ नाही मिळलं ना तरी हे पाणी टाकून शिजवलं तरी खातोय माणूस. त्याला काय तिखट लागत नाही, मीठ लागत काय नाही. करायचे? काय करायचे? म्हणजे कुठंतरी देवाने सोय केली म्हणायची. त्याचं कोण नाही? नाही. त्याचा हाय कोणतरी. मग कोणतरी वर आहे. वरचा आहे ना. मग त्याने सोय केली म्हणायची ना. हा, रताळी गाव आहे ना, ते पावटा गाव आहे ना, तू म्हणते तो बफळा गाव आहे ना. हा, त्यांनी सोय केली. कोणतरी हाय तो ध्यान ठेवायला. आहे ना. म्हणजे जरी मालक जरी गेलं, पोटचा लेख जरी गेला तरी ध्यान ठेवाय कोणतरी हाय. आहे तेवढं बरं आहे. हा, आहे ना. मग त्याच्या गावरे बरे कुठून आणते तू? मग ह्यांची गुरं सुटली, यांची गुरं सुटली ना, हे माळाला शेण पडतं ना, ते गोळा करायचं आणि खडकावा नेऊन थापायचं, वाळवायचं, मग आणून ठेवायची चुली करता. आणि फाटी कुठून आणतीस? फाटी नाही गावली कुठं तर आणायची. डोंगरात चालू ना आता. लय फाटी आणली डोंगरातून, लय कष्ट केलं डोंगरातलं. तुम्ही ती फाट्यावरून इकायचं पण वाटतं? इकायचो आम्ही, लय फाटी इकल्यात. किती रुपयाला द्यायचा? 12 बाबा 1.25 रुपया बसनी 12 इकल्यात. 1.25 रुपया बसून गुडमातून 12 आणल्यात. मॅंगजाई बसून म्हणजे अख्खा दिवस जायचं. अख्खा दिवस जात होता. 1.25 रुपयात. 1.25 रुपयात. 1.25 रुपया बसून आला 1.5 रुपये. हो, 1.5 रुपया बसून आलं 2 रुपये, 200 रुपये आलं, 400 रुपये, 500 रुपये. आता वाढत वाढत गेलं. सकाळी कोयता हातात घ्यायचा. सकाळी होती ना तेव्हा चाळ येते हे याल रथळीच. मग ते मरत नाही? आपण जगवायचं, पाणी घालायचं उन्हाळ्याला. बर, जगवायचं त्याला. आईकडनं आणल्यापासून ते अजून जिवंतच येतोय? जिवंतच येते. आईकडून बघत माची गेलं त्या डोंगरावर, तिथून त्या घरात, तिथं घर होत, तिथून हिथं आल्यात. पण त्यांना मी जगावती. मी गेले 50 वर्ष तू हे याला जगावल्यात. रोप मरून दिले नाही तुम्ही? सारखं वाढवत वाढवत गेला. जिथं जिथं गेले तुम्ही तिथं तिथं घेऊन गेले. पण त्याला मरून नाही दिलं. असं म्हणतात की ज्याचं कोण नाही त्याचा देव असतो. पण ह्या देवाने सुद्धा ह्या लोकांच्या, ह्या रान माणसांच्या पोटाची काळजी घेतलेली आहे. ती कशी? या मावशीनी इथं ही रताळ्याचं वेल लावलेलं आहे. आणि कधी जर धान्य कमी पडलं ना तर ते रताळी उकडून खायची, हा त्यांच्याकडे पर्याय असतो. पण ह्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की हे वेल आहेत ना तिच्या आईकडनं आणलेले आहेत मावशींनी. म्हणजे गेले 50 वर्षापूर्वी आणलेले वेल हे अजूनही जिवंत आहेत. जरी ते वर डोंगरात राहायचे ना तिथे पण होते, खालच्या घरी पण होते, आणि तिथून हिथं आणल्यात. कारण हे वेल त्यांनी कधी मरूनच दिले नाहीत. त्याला पाणी घालून त्याला कायमस्वरूपी जिवंत ठेवल्यात. आणि तेच वेल तिच्या पोटाची काळजी घेतात. केव्हा धान्य नसेल ना तर 2 रताळी घ्यायची आणि ती उकडून खायची, हा तिच्याकडे पर्याय आहे. पण मला कौतुक वाटतं हे तेव्हापासून जिवंत कसं का ठेवलंय? पाणी वाटायचं, पाणी, आणि पाऊस पडला ना त्याला पाणी नाही लागत. अरे पण एखादी वर्ष ठीक आहे, तू एवढ्या वर्ष टिकवलंय त्याला. टिकवत ती एवढा धागा राहिला ना तरी तो वाढत वाढत जातो, मरत नाही. म्हणजे कसं माणसाला कसं जरा मायेने खाऊ पिऊ घातलं कसं माणूस जवळ येतं, तसंच यालाच आहे. पाणी घातलं की ती वाढते आणि मरतच नाही. आपल्या पोटाची काळजी घेते. बघा रान माणसांची गंमत बघा. काय नसेल खायला ना रताळी आहेत. गेली 50 वर्ष रताळी त्या आजीकडे, मावशीकडे आहेत आणि त्याच्यावरती जगती. कधी जर इमर्जन्सी आली तर हाच त्यांना पर्याय असतो. माझं खालचं घर पडल्यामुळे ना मी पत्र्याचं घर हिथं
सफर केले उभं. आता हे सफरात किती दिवस राहणार आहेस? आता काय करायचं, हं. त्याला किती दिवस राहायचं म्हणलं तर इथं कोण मदत केली तर करीन, व्हायचं, वाढवीन त्याला चांगलं. असली तुमची इच्छा हं. बांधून द्यायची तर द्या, हं. नसल तर मग हाय आपलं याच्यातच. पडलं कमार्ट मोडलंय, आता मला काय तर तरी नाही बांधायची म्हणलं तर हं. माझा इलाज नाही बांधायचा. केली कुणी मदत तुमच्यासारख्यानी तर बांधायचं, नाही तर आपलं ह्याच्यातच मारायचं. दुसरी काय अजून अडचण तुझी घरा सोडून? काय अडचण, आता खाण्यापिण्याची सोय नाही, ती एक अडचण. घराची एक अडचण आहे, जास्त घराची अडचण आहे का पाणी तुमचं याच्यात लय पाणी तुमचं याच्यात, ही अडचण आहे जास्त. हा ना, पावसा पाण्यात तर लयच हाल असतं. हे बघ वारं आलं की असं आणते, हे सगळं बांधून बांधून ठेवली. अरे बापरे, हा ना, अवस्था कठीणच झाली याची. कठीण अवस्था म्हणजे काय व्हायचंय होती. वारं आलं तर सगळंच घेऊन जाईल वारं, मग परत अवघड आहे कंडिक्शन. हा ना, त्याला धार पण नाही, दार पत्राला लावलाय. नाही ना, धार बी नाही, पत्र आहे. मग कोणी काही नेलं गेलं म्हणजे वाटलं. आता त्याला इलाज नाही, कोण नेतय का ठेवतय ती. आता दिवसभर तू कामाला जाणार, हा 5 वाजता येणार, 5 मग वाजता. तोपर्यंत हे दार उघडून कातलं कोणी काही नेलं म्हणजे. आता नेलं तर ते देव राखान त्याला, देवाचं देवाला माहिती कोण नेतय कोण ठेवतय. भांडणं करायची नाही. हा, हे माझा भर आहे की भांडणं करायची नाहीत. ज्याला काय दिसतंय ती करतय, आपण नाही भांडायचं. आपल्याला परमेश्वर हाय, काय म्हणायचंय, परमेश्वर वरचा ध्यान ठेवतो, किती कमवून आणते, तू चोरून नेते, तुला किती पुरणार आहे, नाही ना. हा, मग ह्याच्यावर आपण लक्ष द्यायचं, आपण भांडायचं नाही. खाऊन दे, हे माझं असतं. मोठं म्हणत तुझं. हा, आत कळत नाही ना कुत्र बित्र नाही ना. बघा आजीच्या घराचं दार पत्र लावलाय तिने, आणि आपल्याला लागतंय सागवानी लाकूड, सागवानी चौकट, सागवानचं दार. काय आजीकडं? हा, आधार आधार झाला, बस झाला. काय चला, आजीने एक वेळची भाकरी, पाण्याची बाटली घेऊन निघाली 300 रुपये रोजाने कामाला. ह्या वयात पण तिथं काम करीत या. हेच पावटा आहे ना, ही आजीची भाजी. आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो, आणि ती म्हणजे मायेचा आधार देऊ शकतो. माणुसकीचा अर्थ फक्त पैसा नाही, तर तो आहे एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिलेला मानसिक, भावनिक आणि आर्थिक आधार. जेव्हा एखाद्याला कोणी नसतं तेव्हा म्हणतात ना, त्याला देव असतो. मला पूर्ण खात्री आहे की तो देव आज तुमच्या माझ्या रूपात या जगात उपस्थित आहे. म्हणूनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो की तुमच्या मनातील माणुसकी जिवंत ठेवा. तुम्हाला जशी जमेल तशी मदत करा. मायेचा शब्द, थोडासा वेळ आणि शक्य असल्यास आर्थिक मदत. चला, माणुसकी जपूया आणि समाजाला बळकट करूया. तिकडे काम लागेल तिकडे जायचं. म्हणजे जेव्हा हाक मारून त्याकडे जायचं. हा,
आता हे थोडे दिवस आहे फक्त हे. आणि भात काढणी झाली की संपलं. संपलं कामच संपलं. नंतरचं काय करायचं मग? मग नंतरचं खायचं बसून तेवढं जेवढं भात काढणीत कमावलंय ना तेवढं खायचं बसून. काय काय काम असतं मग भात काढणीनंतर? भात काढणी नंतर गावात काढणी झाली की मग कुणाचं ऊस बेंडणं, कुणाचं काय आज तीच काम. मग अजूनही गावात काढते होय? मी ना हा? काढते. किती काढता गावात? गावात आता नाही जास्त निघत पण काढते. पण ते म्हणतात 50,000 गावात काढले तरुणपणी. काढले ना. किंवा 50,000 कमी झालं होय गावात. हा. तरी गावात पुरत नव्हतं. तरी ते 50,000 काढून कसं पुरायचं एवढं? परत याचं इकून रानातून शोधून गावात परत खाली आणायला लागायच्यामुळे हा ते काढणं सोपं पण ते वाहन लय आवतो. वाहन बी लय अवघड. लय थरास काढलाय. थरास काढून बी त्याचं फळ नाही भेटलं. हा ना म्हणजे तरुणपणी कष्ट केलं. हा आता म्हातारपणी 4 घास खायचं म्हणलं तरी कष्ट देत. कष्टच आहेत कष्टच. माणूस कसं म्हणतो उतरवाया जरा आराम करावा. आराम कायचा आराम करावा? आता नाही कामाला गेली तर नाही कामाला गेले तर पोट मरतय ना उपाशी. सगळं थांबतं, पोट थांबतंय का? बरोबर आहे. पोट नाही ना ऐकत. भूक लागली की कुठं जायचं कुणाच्या दारात. हा हा चल. चाय मागे. चाय मागे. पाणी आहे ना, काढू का मी? जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मूल्यवान आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.